बरं बाकला घातला. चप्पल घेतली मी काय म्हणतो ऐका ना. बाजूला नाही होय बाजू नाही आता 50 द्या. काचे नाचलो नाही आणि तुला कोण नाचायला लावलं होतं? मग आता नाचलो जाऊ दे ते 50 द्या. तुम्हाला सांगतो मला ना एवढं अर्जंट काम आहे ना ते 50 जर नाही भेटले ना मग काम नाही होणार माहितीये का. ऐक माझ्याकडे आता पैसे नाही. मी आता चप्पल घेतली बहिणीला ती बी उधारी घेतली. राहू द्या म्हणजे तुम्हाला चपलीला पैसे आहेत आणि फक्त गरीब माणूस तुम्हाला 50 रुपये 50 रुपये द्यायला पैसे नाही होय तुमच्याकडे. हा बघू कशी चप्पल घेतली याला 50ची किंमत करता राव तुम्ही माहिती. अरे किंमत खिशात नव्हती आणली मी सहज आलो होतो. आवडली मला घेतली. तुम्ही खिशात नव्हते आणले लोक डोक्यावर ठेवून येते पैसे चप्पल तर बाहेर रे राहून दे. मी आता ती काय मी एवढी माहिती लायकी गाडी ते का तुम्ही तुझा भरोसा आहे का? भरत 50 रुपयासाठी ते जाऊ द्या मी काय म्हणतो द्या 50 द्या ना मी जातो खरंच नाही पैसे नाही आता. तुझं एक काम कर घरी ये चहा पाचतो. चहा प्यायणार माणूस आहे का मी घरी चहा पाचतो. द्यायचं नाही तर सांग 50 नाही देत जाऊ बरोबर दुसरं बघू कोणतरी मोकर नसल्यासाठी. अगे ताडे मी तुझ्यासाठी काय आणलंय भारी चप्पल आणले बघ तुला बघ. काय दादा नुसती चपला भागीणार का? साडी फिडी आहे का नाही? अगे ताडे आता तू आहेत ना 4-5 दिवस आणि मी आहे ना मित्राच्या दुकानावर गेलतो. ती चप्पल आवडली म्हणलं ताडीसाठी लय भारी. आणि तो साडीचं काय घेऊन बसली 4-5 दिवसात तुला घेऊन जातो मस्त की तुझ्या आवडीची भारी साडी घेऊन देतो तुला. माझा दादा खरंच दादा. हा मग बरं स्वयंपाक बिप उरकून घे मी आलो गावातून. काय दादाने भारी चप्पल आणली चांगली चप्पल आहे. आईला काहीतरी तार इकडे जावा तर कसं समजा ना कोण रे यायले पैसे चुकत अरे ही चप्पल तर संजय रावनी दाखवली मला सकाळी. या चोराट्याने चोरून आणली काय अरे बरं दुसरं जर भेटली ना ते ताराबाईला देईन. ताराबाई अशी जाम खोच ना माझ्यावर म्हणजे माझ्या येणं जाणं चालू राहील. दुसरं चप्पल भेटन कुठे संजय रावकडेच भेटन. बरोबर शाळा करून ती बी आणावं लागत म्हणजे आपलं काम झालं. बाईचे कुत्र तर अगोदरच आहे काही चोरी तर ते त्याच्यामुळं चल आता स्वयंपाक वगैरे झाला. दादा बी आहे ना नेमकं कुठं बसला किती वेळ झाला अजून आहे ना स्वयंपाक झाला त्याची वाट बघत बसली आहे. मला पण जेवायचंय. बहीण मग इथं एकच चप्पल नाही चप्पल कुठं गेली असन गड्या कोण नेली कोणा मेल्या मुडद्या नेली काय की माझ्या दादाने चप्पल आणली होती. काय खरं नाही बाई बाई मग चप्पलच कुठं काय की गेली कोण नेली काय की एकच चप्पल आहे इथं. आता दादाने नवीन चप्पल आणली होती. काय झालं अरे दादा एकच चप्पल राहिली एक चप्पल कोण नेली काय कोणा मेल्या मुडद्यानी. अरे आता तर घेऊन आलो चप्पल. लय चप्पल चांगली होती दादा. आता कोण आला असं चप्पल न्यायला काय माहिती तर काय सगळे काय चोरात का काय की चप्पल खुशाल नेली चप्पल परत लागायची नाही का दादा मला चप्पल लागती बाबा. अरे पण नेली तर एकच नेली ना. ती चप्पल बघून नेली तर मला काय मागायचं माहित नाही तर मला दुसरी चप्पल आण. आता काय झालं नेमकं कोण रडत आहे एवढा कोण मारला काय. अरे मी आता ताईसाठी चप्पल घेऊन आलो आणि एकच चप्पल राहिली एक चप्पल गेली ना. ही ती चप्पल होती भारी चप्पल कोण नेली चप्पल. काय माहित कोण नेली आता दारातून डायरेक्ट अचानक गायब झाली. मला माहिती कोण नेलेली चप्पल. कोण नेली अहो ते भैयाचं कुत्र नाही का ते. हा अहो लय चोरट कुत्र आहे ते. माझी ऑर्डर पिन नेली तिथं. अरे मग थोडी दूध जा ना अंडरपॅन्ट आपल्यालाच होती नवी ऑर्डर पिन होती एवढं चोरट कुत्र आहे ती. तोरी गेली. अरे दादा अजून मी चप्पल पण घातली नव्हती. मी काय म्हणतो ते ही दुसरी चप्पल आहे ना हा ही माझ्याकडे द्या. आणि तू काय करतो घेऊन तिचं. आता काय करतो मी जातो त्या कुत्र्याला धरतो हा त्या चपलीचा वास देतो. मग मला ते कळ ना कुठे चप्पल ठेवलेली दुसरी ते वासाने मी त्या कुत्र्याच्या मागत होतो मग ती चप्पल घेऊन येतो. आता तसं बी आता एक गेली नाही म्हणून सोडून द्या आहे का आता तेच करायला एक घेऊन काय करणार आहे. भेटली तर नशीब नाही तर मग गेलं आहे का नाही. नाही बाबा दादा लई चप्पल चांगली मी सापडली तर घेऊन येतो. हा घेऊन ये बघ तेवढं. हा
मी काय म्हणतो बघू पानस. नाही तू चप्पल आण आधी. बरं झालं ते मी चप्पल घेऊन होतो सापडली तर तुमची हा. तसं बी काय कामाची नाही. नाही आता तशी काही कामाचीच राहिली नाही विषय ना. सोडून द्या चपलीचा. जाऊन दे आता काय. येऊ का ताई? हा ये. जेवण बिवून कर रडत बसू नका. नाही नाही दुसरी आणतो लगेच. विषय सोडून द्या चपलीचा. दिला आता काय पण भेटले तर घेऊन ये. भेटली तर आणणारच आहे मी हा. नाही म्हणत नाही पण हा येऊ का मी. चल जाऊन दे नको टेन्शन घेऊ दुसरी चप्पल आणतो तुला. मग दादा झालं का जेवण? जेवण झालं. आता माझं जेवण झालं. टेन्शन चप्पल कुठे गेली असं. आता सकाळीच आणली घातली बी नाही गेली कुठं. काय संजयराव लय टेन्शन मध्ये दिसता. ती बाकीचं सोड. माझ्या आधी 450 रुपये दे. काय याची 450? मग कशाचे? माझं 450 रुपये नुकसान केलं आज तू. अहो मी तुम्हाला आताच भेटलो राव संजयराव आणि ते लगेच नुकसान. तुला तो कुत्र बांधून ठेवता येत नाही का रे? हा सकाळी मी याने बहिणीला चप्पल आणली आज इतक्या दिवसांनी आली म्हणलं चला घेऊन जा उधर चप्पल आणली आणि तो कुत्र्याची चप्पल घेऊन गेलं. अहो संजयराव तुम्हाला काय आठवत नाही का? आपण कुत्र मी महिना झाला आपण सोडून आलो या कुत्र्यामुळं. तुम्हीच होते माझ्या सोबत. हायला खरंच राव मी आपण तो गेलतो सोडायला. काय राव लगेच माझ्या कुत्र्या नेली चप्पल. कोणी सांगितलं तुम्हाला? अरे मला ते रघु बोलला की भयाशीच्या कुत्र्याने चप्पल नेली म्हणून. अहो, 100% आहे ना ते तूच काम असणार आहे. रघुच अरे पण तो तर आला नव्हता रे. तुम्हाला काय करायचं तुम्हाला लवकर मजा बघायची का तुम्हाला? हा चला तुम्हाला दाखवतो. चला तुम्हाला काय चला त्याने तर चप्पल नेले असले बघू. 100% तरी. दादा येऊ का? चल बरं बघू आता.